हॅलो. हॅलो. हा सर. हा, सायली संहिता. हा सर. हा, संहिता, काल काय तुझा नेटवर्क गेला की काय? हो हो. अच्छा, ठीक. आज आपण पेपर नंबर 2चा एक महत्वाचा प्रश्न अभ्यासणार आहोत आणि तो आहे मागणीजन्य चलनवाढ आणि खर्च प्रेरित चलनवाढ. मागच्या पिरियडला आपण पाहिलं चलनवाढ म्हणजे काय आणि चलनवाढीची कारणे कोणती. थोडक्यात वस्तूच्या सर्वसाधारण किंमत पातळीतील वाढ म्हणजेच चलनवाढ होय, किंवा क्राउथरच्या भाषेत वाढत्या किमती आणि घटते पैशाचे मूल्य अशी स्थिती म्हणजेच चलनवाढ होय, किंवा थोड्या वस्तूंचा पाठलाग अधिक पैशाने करणे म्हणजेच किंमत वाढ होय. आज आपण मागणीजन्य चलनवाढ आणि खर्च प्रेरित चलनवाढ या दोन संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आणि म्हणूनच केन्सने, जॉन मेनर्ड केन्सने चलनवाढीच्या संकल्पनेची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या पुन्हा एकदा समजावून घेणे आवश्यक आहे. जॉन मेनर्ड केन्सच्या मते पूर्ण रोजगाराची अवस्था गाठल्यानंतर अर्थव्यवस्थेत वस्तूच्या किंमत पातळीत जेव्हा वाढ होते तेव्हा त्यास आपण खरी चलनवाढ असे म्हणतो. पुन्हा एकदा पहा. पूर्ण रोजगाराची अवस्था गाठल्यानंतर अर्थव्यवस्थेत वस्तूच्या किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजेच खरी चलनवाढ होय. मी मागेही सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतोय. पूर्ण रोजगार याचा अर्थ जे लोक बेकार आहेत त्या सर्व लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे असा अर्थ अभिप्रेत नाही. पूर्ण रोजगार याचा अर्थ जे लोक बेकार आहेत, जी साधन सामुग्री उत्पादनासाठी वापरली जाते आणि वापराविना पडून आहे अशा साधन सामुग्रीचा म्हणजेच मानवी आणि नैसर्गिक, मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित साधन सामुग्रीचा जेव्हा 100% किंवा पर्याप्त वापर अर्थव्यवस्थेत केला जातो तेव्हा अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचते. अर्थव्यवस्था जेव्हा पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचते तेव्हा पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी साधन सामुग्री शिल्लक नसल्या कारणामुळे जेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते. यास केन्सने खरी चलनवाढ असे म्हटलेले आहे. मागच्या पिरियडमध्ये आपण चलनवाढीच्या विविध कारणांचा अभ्यास केलेला आहे. मागणीत वाढ घडवून आणणारे घटक आणि पुरवठ्यात घट करणारे घटक.
मागणीत वाढ आणि पुरवठ्यात घट करणाऱ्या घटकांमुळेच वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीत वाढ होते, याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. विशेषतः चलनवाढीच्या कारणांसंदर्भात अर्थतज्ञांमध्ये दोन मतप्रवाह असलेले दिसून येतात. मग ते दोन मतप्रवाह कोणते आहेत? काही अर्थतज्ञांच्या मते वस्तूच्या मागणीत वाढ झाल्यामुळे जी चलनवाढ होते त्यास मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतात. आणि दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे जी किंमत वाढ होते त्यास खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतात. थोडक्यात चलनवाढीच्या कारणांचे विभाजन दोन गटात केले जाते. एक मागणीजन्य चलनवाढ आणि दोन खर्च प्रेरित चलनवाढ. सर्वप्रथम आपण मागणीजन्य चलनवाढ म्हणजे काय, वस्तूच्या मागणीत कोणत्या कारणांमुळे वाढ होऊन वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते याचा अभ्यास आपल्याला आकृतीच्या सहाय्याने करता येईल. मागणीजन्य चलनवाढ ही प्रामुख्याने वस्तू आणि सेवांच्या एकूण परिणामकारक मागणीतील वाढीमुळे झालेली दिसून येते. जेव्हा अर्थव्यवस्थेत एकूण परिणामकारक मागणीत वाढ होते तेव्हा अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढू लागतात. त्यालाच आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. मागणीत वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ घडून येते त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. आता परिणामकारक मागणी म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण सेमिस्टर 3 च्या पेपर नंबर 2 मध्ये अभ्यास केलेला आहे. परिणामकारक मागणीचे तत्व किंवा प्रभावी मागणीचे तत्व किंवा यालाच केन्सचा रोजगार विषयक सिद्धांत असे म्हणतो. जेव्हा समग्र मागणी फलन म्हणजे एकूण मागणी फलन, समग्र म्हणजे एकूण, जेव्हा समग्र मागणी फलन आणि समग्र पुरवठा फलन हे दोनही समान होतात त्या बिंदूला आपण परिणामकारक मागणी असे म्हणतो. जेव्हा एकूण परिणामकारक मागणीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ घडून येते त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. अर्थव्यवस्थेत जेव्हा पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते तेव्हा मागणीजन्य चलनवाढ झालेली दिसून येते. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला की व्याजाचे दर कमी होतात, व्याजदरात घट होते. व्याजदरात घट झाल्यामुळे कर्ज घेणे स्वस्त होते. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक प्रमाणात कर्ज घेऊन गुंतवणुकीत वाढ करतात. गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे विविध उत्पादन घटकांना उत्पन्न प्राप्त होते. उत्पादन घटकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचा एकूण उपभोग खर्च वाढतो. एकूण उपभोग खर्च वाढल्यामुळे एकूण परिणामकारक मागणीत वाढ होऊन वस्तूच्या किंमत पातळीत वाढ झालेली दिसून येते. म्हणजे पहा, पैशाच्या पुरवठ्याबाबतचे धोरण हे मध्यवर्ती बँकेमार्फत अवलंबिले जाते. जेव्हा मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वाढ करते तेव्हा व्याजदर कमी होते.
व्याजदर कमी झाल्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे स्वस्त होते. त्यामुळे बँका अधिक प्रमाणात कर्ज पुरवठा करतात. कर्ज पुरवठा वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण गुंतवणुकीत वाढ होते. गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे विविध उत्पादन घटकांना उत्पन्न प्राप्त होते. उत्पादन घटकांना उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांचा उपभोगावर केला जाणारा खर्च वाढतो. उपभोगावर केला जाणारा खर्च वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांची परिणामकारक मागणी वाढते. परंतु दुसऱ्या बाजूने पुरवठा न वाढल्यामुळे सॉरी वस्तूच्या किंमत पातळीत वाढ झालेली दिसून येते. यालाच आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. मागणीजन्य चलनवाढीची ही संकल्पना, हॅलो सायली संहिता, हा सर. हा ऐकू येतोय? हो येत आहे. हो येतोय सर. मागणीजन्य चलनवाढीची ही संकल्पना आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. पहा इथे या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर वस्तू आणि सेवांचे उत्पादन दर्शविलेले आहे आणि अय या लंब अक्षावर वस्तूची किंमत पातळी दर्शविलेली आहे. इथे म1 आणि म2 हे 3 मागणीचे वक्र आहेत आणि प हा पुरवठ्याचा वक्र आहे. पुरवठ्याचा वक्र सुरुवातीला डावीकडून उजवीकडे ई बिंदू पर्यंत वर सरकतो. ई बिंदू मध्ये अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचते. हा ई बिंदूत अर्थव्यवस्था रोजगाराच्या बिंदूत पोहोचते. जोपर्यंत अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचत नाही तोपर्यंत वस्तूच्या किंमत पातळीतील वाढीबरोबर वस्तूच्या पुरवठ्यात वाढ केली जाते. त्यामुळे पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे ई बिंदू पर्यंत वर सरकतो. ई बिंदूत अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर हा पुरवठ्याचा वक्र जो सुरुवातीला ई बिंदू पर्यंत डावीकडून उजवीकडे वर सरकत होता तो ई बिंदू नंतर अक्षाला लंब असलेला आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे अर्थव्यवस्था जेव्हा पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचते तेव्हा हा मागणीचा वक्र या पुरवठ्याच्या वक्रास ई बिंदूत छेदतो. ई या समतोल बिंदूच्या पातळीस अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांचे उत्पादन इतके असताना वस्तूची किंमत पातळी इतकी निश्चित होते. पहा, पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर वस्तूचे उत्पादन इतकेच स्थिर राहते. का? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी साधन सामुग्री शिल्लक नसल्या कारणामुळे वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येत नाहीये. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर वस्तूच्या मागणीत वरून म1 पर्यंत किंवा ई बिंदूवरून ई1 बिंदू पर्यंत वाढ झाल्यास मागणीचा वक्र हा उजवीकडे म1 पर्यंत वर सरकतो. म1 हा नवीन मागणीचा वक्र या पुरवठ्याच्या वक्रास ई1 बिंदूत छेदतो. ई1 या समतोल बिंदूच्या पातळीस अर्थव्यवस्थेत वस्तूचे उत्पादन इतके असताना किंमत पातळीत वरून 1 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. आता पुन्हा समजा अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीत वाढ झाल्यास, सीमांत उपभोग प्रवृत्तीत वाढ झाल्यास
म एक हा मागणीचा वक्र म2 पर्यंत किंवा E1 बिंदूवरून E2 पर्यंत वर सरकतो. सार्वजनिक खर्चातील वाढीमुळे, गुंतवणुकीतील वाढीमुळे आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीतील वाढीमुळे म एक हा मागणीचा वक्र म2 पर्यंत वर सरकतो. हा नवीन म2 मागणीचा वक्र पप या पुरवठ्याच्या वक्रास E2 बिंदूत छेदतो. E2 या समतोल बिंदूच्या पातळीला अर्थव्यवस्थेतील वस्तूचे उत्पादन व इतकेच असताना किंमत पातळीत अक 1 वरून अक 2 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचत नाही तोपर्यंत वस्तूच्या प्रत्येक किंमत वाढीबरोबर वस्तूच्या उत्पादनात पर्यंत वाढ होत गेलेली दिसून येते. त्यामुळे पप हा पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक स्वरूपाचा डावीकडून उजवीकडे वर सरकणारा असतो. पण जेव्हा अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा धनात्मक उताराचा पप पुरवठ्याचा वक्र ई बिंदू नंतर अक्षाला समांतर असलेला किंवा अक्षाला लंब असलेला दिसून येतो. हा वक्र असे स्पष्ट करतो की पूर्ण रोजगाराची अवस्था गाठल्यानंतर वस्तूचे उत्पादन इतकेच स्थिर असलेले दिसून येते. वस्तूच्या उत्पादनात वाढ घडून आणता येत नाहीये. त्यामुळे मागणीत वरून म1 किंवा म2 पर्यंत वाढ झाल्यास वस्तूच्या किंमत पातळीत वरून अक 1 आणि अक 2 पर्यंत वाढ होते. यालाच आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. पहा, पप हा मूळ पुरवठ्याचा वक्र, हा मूळ मागणीचा वक्र, दोनही ई बिंदूत एकमेकास छेदतात. या समतोल बिंदूच्या पातळीस अर्थव्यवस्थेत वस्तूचे उत्पादन इतके असताना वस्तूची किंमत इतकी असलेली दिसून येते. जेव्हा मागणीत वरून म1 आणि म2 पर्यंत किंवा ई वरून E1 E2 पर्यंत वाढ होते तेव्हा केवळ मागणीतील वाढीमुळेच वस्तूच्या किंमत पातळीत वरून अक 1 आणि अक 2 पर्यंत वाढच झालेली दिसून येते. म्हणूनच यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. मागणीजन्य चलनवाढ का? कारण केवळ वस्तूच्या मागणीत वाढ झाल्यामुळे किंमत पातळीत वरून अक 1 आणि अक 2 पर्यंत वाढच झालेली दिसून येते. म्हणून त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. आता एकूण मागणीत वाढ घडून आणणारे घटक कोणते आहेत? कोणत्या कारणांमुळे समग्र मागणीत किंवा एकूण मागणीत वाढ होते? तर ती कारणे आहेत. एक म्हणजे सरकारच्या सार्वजनिक खर्चातील वाढ. सरकार जेव्हा सार्वजनिक खर्चात वाढ करते तेव्हा अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे साहजिकच लोकांच्या हातातील उत्पन्नात वाढ होते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांची परिणामकारक मागणी वाढते. परंतु पुरवठा न वाढल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढच झालेली दिसून येते. यालाच आपण सार्वजनिक खर्चातील वाढीमुळे मागणीत वाढ होऊन किंमत पातळीत जी वाढ होते त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. दुसरे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे गुंतवणुकीतील वाढ. सार्वजनिक म्हणजे सरकारी गुंतवणुकीतील वाढ आणि खाजगी गुंतवणुकीतील वाढ याला आपण एकूण गुंतवणूक असे म्हणतो. जेव्हा अर्थव्यवस्थेतील एकूण गुंतवणुकीत वाढ होते तेव्हा उत्पादन घटकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा उपभोगावरील खर्च वाढतो.
उपभोगावरील खर्च वाढल्यामुळे त्यांची मागणी वाढते. एका बाजूने मागणी वाढते, परंतु पूर्ण रोजगाराच्या अवस्थेनंतर वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करता येणे शक्य नसल्या कारणामुळे किंवा वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करता येत नसल्या कारणामुळे वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ घडून येते त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. त्यानंतर तिसरे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती. देशातील लोकांच्या उत्पन्नात जेव्हा वाढ होते तेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती ही वाढलेली दिसून येते. सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? एकूण उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा एकूण खर्चात बदल घडून येतो, एकूण उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा एकूण उपभोग खर्चात बदल घडून येतो, त्या दोहोतील गुणोत्तरास आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती असे म्हणतो. सीमांत उपभोग प्रवृत्तीचा सिद्धांत आपण सविस्तरपणे सेमिस्टर 3 मध्ये अभ्यास केलेला आहे. सीमांत उपभोग प्रवृत्ती बरोबर उपभोग खर्चातील बदल भागिले एकूण उत्पन्नातील बदल भागिले उपभोग खर्चातील बदल या सूत्राच्या सहाय्याने आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती काढू शकतो. अर्थव्यवस्थेत किंवा देशातील लोकांच्या सीमांत उपभोग प्रवृत्तीत जेव्हा वाढ होते, सीमांत उपभोग प्रवृत्ती अर्थातच उत्पन्नावर अवलंबून आहे. उत्पन्नात वाढ झाल्यास समाजातील लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढते. सीमांत उपभोग प्रवृत्ती जेव्हा वाढते तेव्हा उपभोग खर्चात वाढ होते. उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे मागणीत वाढ होते, परंतु पुरवठा आहे तितकाच स्थिर असल्या कारणामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ घडून येते. यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. चौथे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे निर्यातीत वाढ. जेव्हा अर्थव्यवस्थेत उत्पादन करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची निर्यात अधिक प्रमाणात केली जाते, तेव्हा अर्थव्यवस्थेत वस्तूंचा पुरवठा कमी होतो. अर्थव्यवस्थेत एका बाजूने वस्तूंचा पुरवठा कमी होतो, परंतु दुसऱ्या बाजूने वस्तूची मागणी वाढल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ घडून येते. यालाच आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. केवळ निर्यातीत वाढ केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वस्तूच्या पुरवठ्याची टंचाई निर्माण होते. पुरवठ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे दुसऱ्या बाजूने वस्तूची मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर पाचवा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा उपभोग्य वस्तूच्या पुरवठ्यातील घट. नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, दुष्काळ, त्याचबरोबर भूकंप, रोगराई, त्सुनामी यासारख्या संकटामुळे देशातील उपभोग्य वस्तूंचा पुरवठा कमी होतो. एका बाजूने वस्तूंचा पुरवठा कमी आणि दुसऱ्या बाजूने वस्तूची मागणी अधिक, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा वस्तूच्या किंमत पातळीत वाढ झालेली दिसून येते. त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. थोडक्यात एकूण मागणीत वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ घडून येते
त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. आणि एकूण मागणीत वाढ होण्याची 5 प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे सार्वजनिक खर्चातील वाढ, 2 गुंतवणुकीतील वाढ, 3 सीमांत उपभोग प्रवृत्तीतील वाढ, 4 निर्यातीत वाढ आणि 5 देशांतर्गत उपभोग्य वस्तूंच्या पुरवठ्यात घट. या 5 कारणांमुळे एकूण मागणीत वाढ होऊन वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते. यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. त्यानंतर दुसरे कारण आहे ते म्हणजे खर्च प्रेरित चलनवाढ. काही अर्थतज्ञांच्या मते केवळ उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ घडून येते. त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ. खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ होते त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. केवळ उत्पादन खर्चातील वाढीमुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ झालेली दिसून येते. आता उत्पादन खर्चामध्ये केवळ 2 कारणांमुळे वाढ होते. एक, कामगारांच्या वेतनात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते. त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. आणि 2, संयोजकांनी उत्पादकांनी आपल्या नफ्याच्या प्रमाणात वाढ केल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढला की वस्तूच्या किंमत पातळीत वाढ घडून येते. त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. खर्च प्रेरित चलनवाढ 2 कारणांमुळे घडून येते. एक, कामगारांच्या वेतनातील वाढ आणि 2 नफ्याच्या प्रमाणातील वाढ. सर्वप्रथम कामगारांच्या वेतनातील वाढीमुळे जी किंमत वाढ घडून येते त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. आजच्या या आधुनिक युगामध्ये औद्योगिकरणाच्या युगात बळकट कामगार संघटना किंवा शक्तिशाली कामगार संघटना कामगारांच्या वेतनात वाढ घडवून आणण्यात यशस्वी ठरतात. कामगार संघटना जेव्हा कामगारांच्या वेतनात वाढ घडवून आणतात तेव्हा कामगारांचे वेतन वाढते. एका बाजूने कामगारांचे वेतन वाढते, परंतु दुसऱ्या बाजूने कामगारांच्या उत्पादकतेत वाढ झालेली दिसून येत नाही. केवळ कामगारांच्या वेतनात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किमतीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेत वेतन वाढ प्रेरित चलनवाढीची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर नफ्याच्या प्रमाणात वाढ. संयोजकांनी किंवा उत्पादकांनी आपल्या नफ्याच्या प्रमाणात वाढ घडवून आणल्यास उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेत खर्च प्रेरित चलनवाढ निर्माण झालेली दिसून येते. थोडक्यात खर्च प्रेरित चलनवाढ ही उत्पादन खर्चातील वाढीमुळे निर्माण होते आणि उत्पादन खर्चात 2 कारणांमुळे वाढ होते. एक म्हणजे कामगारांच्या वेतनातील वाढीमुळे आणि 2 संयोजक किंवा उत्पादकांनी आपल्या नफ्याच्या प्रमाणात वाढ केल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते. त्यास आपण चलनवाढ असे म्हणतो. खर्च प्रेरित चलनवाढ आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल.
पहा इथे मगाच्या आकृतीमध्ये मागणीजन्य चलनवाढीमध्ये पुरवठ्याचा एकच वक्र आहे, परंतु मागणीचे मम, म एक, म एक, म दोन, म दोन असे 3 मागणीचे वक्र आहेत. पुरवठ्याचा वक्र हा एकच आहे. हा वक्र असे स्पष्ट करतो किंवा दर्शवितो की अर्थव्यवस्थेत वस्तूंचा पुरवठा इतका स्थिर आहे. परंतु मागणीचे 3 वक्र आहेत, म्हणजे मागणीत मम वरून म एक आणि म दोन पर्यंत वाढत झाल्यामुळे, केवळ मागणीत वाढत झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वरून एक आणि दोन पर्यंत वाढ होते, म्हणून यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. खर्च प्रेरित चलनवाढीची संकल्पना आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. पहा इथे मागणीचे 3 वक्र आहेत. एक मम लाल रेषेमध्ये दाखवलेला आहे, लाल रंगात. त्याच्यानंतर म एक आणि म दोन हे 3 मागणीचे वक्र आहेत. त्यानंतर हा मूळ पुरवठ्याचा वक्र, प हा नवीन पुरवठ्याचा वक्र आणि प हा आणखी नवीन पुरवठ्याचा वक्र. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये पुरवठ्याचे 3 वक्र आहेत, प आणि प आणि मागणीचे 3 वक्र आहेत, म एक आणि म दोन. हॅलो सायली संहिता. हा सर. हा, ऐकू येतो आवाज? हो येतोय सर. हा, आकृती दिसते तुम्हाला? स्लाइड दिसते का? पीपीटी स्लाइड? हा दिसते. हा, ठीक. आता खर्च प्रेरित चलनवाढीची ही संकल्पना आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. पहा इथे या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर वस्तूचे उत्पादन दर्शविलेले आहे आणि या लंब अक्षावर किंमत पातळी दर्शविलेली आहे. या आकृतीमध्ये पुरवठ्याचे 3 वक्र आहेत, प आणि प2 आणि मागणीचे 3 वक्र आहेत, मम हा मूळ मागणीचा वक्र, म एक नवीन मागणीचा वक्र आणि म दोन हा आणखी नवीन मागणीचा वक्र. पहा सुरुवातीला मूळ पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे ई बिंदू पर्यंत वर सरकतो आणि ई बिंदूत अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचते. अर्थव्यवस्थेत जेव्हा पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण होते, तेव्हा मम हा लाल रंगाचा मागणीचा वक्र या पुरवठ्याच्या वक्रास ई बिंदूत छेदतो. ई या समतोल बिंदूच्या पातळीस अर्थव्यवस्थेत वस्तूचे उत्पादन इतके असताना वस्तूची किंमत पातळी इतकी असलेली दिसून येते. पूर्ण रोजगाराची अवस्था गाठल्यानंतर जर कामगारांच्या वेतनातील वाढीमुळे उत्पादन खर्च जर वाढला, कामगारांच्या वेतनातील वाढीमुळे उत्पादन खर्च वाढला, तर मूळ पुरवठ्याचा वक्र हा डावीकडे प पर्यंत वर सरकतो. हा नवीन पुरवठ्याचा वक्र मम या मूळ मागणीच्या वक्रास ई1 बिंदूत छेदतो. ई1 या समतोल बिंदूच्या पातळीला वस्तूचे उत्पादन वरून एक पर्यंत कमी झालेली दिसून येते, परंतु वस्तूची मागणी अधिक असल्या कारणामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वरून एक पर्यंत वाढ झालेली दिसून येते. म्हणजे पहा, एका बाजूने पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण झाल्यानंतर कामगारांच्या वेतनातील वाढीमुळे वस्तूच्या पुरवठ्यात वरून एक पर्यंत घट होते,
आणि यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत अक वरून अक एक पर्यंत वाढ झालेली दिसून येते. यालाच आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. त्यानंतर अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर जर संयोजकांनी किंवा उत्पादकांनी आपल्या नफ्याच्या प्रमाणात वाढ केल्यास प हा पुरवठ्याचा वक्र डावीकडे प पर्यंत वर सरकतो. हा नवीन प पुरवठ्याचा वक्र या मूळ मागणीच्या वक्रास ई2 बिंदूत छेदतो. ई2 या समतोल बिंदूच्या पातळीस संयोजकांनी किंवा उत्पादकांनी आपल्या नफ्याच्या प्रमाणात वाढ केल्यामुळे वस्तूच्या उत्पादनात वरून अव2 पर्यंत घट होते. वस्तूच्या उत्पादनात घट झाल्यामुळे साहजिकच वस्तूच्या किंमत पातळीत अक 1 वरून अक 2 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. प आणि प या पुरवठ्याच्या वक्रातील बदलाच्या सहाय्याने म्हणजेच जेव्हा कामगारांच्या वेतनात वाढ होते तेव्हा मूळ पुरवठ्याचा वक्र डावीकडे प पर्यंत वर सरकतो. जेव्हा संयोजक किंवा उत्पादक आपल्या नफ्याच्या प्रमाणात वाढ करतात तेव्हा प हा पुरवठ्याचा वक्र पुन्हा डावीकडे प पर्यंत वर सरकतो. आणि यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे एकीकडे उत्पादनात वरून अव1 आणि अव2 पर्यंत घट होते आणि दुसरीकडे वस्तूच्या किंमत पातळीत अक वरून अक 1 आणि अक 2 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. प आणि प या पुरवठ्याच्या वक्रातील बदल उत्पादन खर्चातील वाढ दर्शवितात. लक्षात घ्या, प आणि प हे पुरवठ्याचे वक्र उत्पादन खर्चातील वाढ दर्शवितात. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किमतीत अक वरून अक 1 आणि अक 2 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. जर अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर ती पूर्ण रोजगाराची अवस्था टिकवून ठेवण्यासाठी सरकारने सार्वजनिक खर्चात वाढ केल्यास अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर ती पूर्ण रोजगाराची अवस्था टिकवून ठेवण्यासाठी सरकारने सार्वजनिक खर्चात आणि वाढ केल्यास हा मूळ मागणीचा वक्र म1 पर्यंत वर सरकतो. सरकारने सार्वजनिक खर्चात वाढ केल्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा वाढला की लोकांच्या हातातील उत्पन्नात वाढ होते, त्यामुळे त्यांचा उपभोग खर्च वाढतो. उपभोग खर्च वाढल्यामुळे त्यांची परिणामकारक मागणी वाढते आणि परिणामकारक मागणी वाढल्यामुळे हा मूळ मागणीचा वक्र म1 पर्यंत वर सरकतो. हा नवीन म1 मागणीचा वक्र या पुरवठ्याच्या वक्रास र बिंदूत छेदतो. र या बिंदूच्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत वस्तूचा पुरवठा अवैध असताना वस्तूच्या किंमत पातळीत अक 2 वरून अक 3 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. आता अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर सरकार ती पूर्ण रोजगाराची अवस्था टिकवून ठेवू इच्छित असेल तर साहजिकच एकूण गुंतवणुकीत वाढ करते. म्हणजे सार्वजनिक गुंतवणुकीतील वाढ आणि खासगी गुंतवणुकीतील वाढ या दोहोंना एकत्रितपणे आपण एकूण गुंतवणूक असे म्हणतो. एकूण गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे उत्पादन घटकांच्या उत्पन्नात वाढ होते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचा उपभोगावरील खर्च वाढतो. उपभोगावरील खर्च वाढल्यामुळे मागणी वाढते. मागणीत वाढ झाल्यामुळे मागणीचा वक्र म1
हा उजवीकडे मधून पर्यंत वर सरकलेला दिसून येतो. नवीन मागणीचा वक्र मधून पपई पुरवठ्याच्या वक्रास ट बिंदूत छेदतो. या समतोल बिंदूच्या पातळीस अर्थव्यवस्थेतील वस्तूचा पुरवठा अवैक्य असताना मागणीत म1 वरून म2 पर्यंत वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत अक 3 वरून अक 4 पर्यंत वाढ झालेली दिसून येते. यालाच आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. समजलेलं आहे तुम्हाला या दोनही आकृत्या? एक, या पहिल्या आकृतीमध्ये मागणीचे 3 वक्र आहेत, म्हणजे मागणीत वाढ दर्शवितात. मागणीत वाढ झाल्यामुळे किंमत पातळीत जी वाढ होते त्यास आपण मागणीजन्य चलनवाढ असे म्हणतो. आणि या दुसऱ्या आकृतीमध्ये उत्पादन खर्चातील वाढीमुळे म्हणजे कामगारांच्या वेतनात वाढ केल्यामुळे आणि संयोजकांनी आपल्या नफ्यात वाढ केल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ होते त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. थोडक्यात अर्थव्यवस्थेत परिणामकारक मागणीत वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते. आणि 2, उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होते. त्यामुळे चलनवाढीच्या कारणांचे विभाजन 2 गटात केले जाते. एक म्हणजे मागणीजन्य चलनवाढ, मागणीत वाढ झाल्यामुळे किंमत पातळीत होणारी वाढ. आणि 2, खर्च प्रेरित चलनवाढ, उत्पादन खर्चातील वाढीमुळे वस्तूच्या किंमत पातळीत जी वाढ होते त्यास आपण खर्च प्रेरित चलनवाढ असे म्हणतो. आपण या 2 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. एक आहे चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढीची व्याख्या सांगून चलनवाढीची कारणे स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे मागणीजन्य चलनवाढ आणि खर्च प्रेरित चलनवाढ आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. आता या प्रश्नानंतर आपण पुढच्या पिरियडला एक प्रश्न अभ्यासणार आहोत. तो म्हणजे चलनवाढीच्या कारणांचे, चलनवाढीचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम. आणि त्यानंतर चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेमार्फत जे चलनविषयक धोरण अवलंबिले जाते त्या चलनविषयक धोरणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेमार्फत जे उपाय योजले जातात त्या उपायांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आज FY/SYच्या परीक्षा या संपतायत. तुमचा SYचा रिझल्ट हा ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे. ATKTचा जो रिझल्ट आहे तो कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत डिक्लेअर केला जाईल. आणि आपण पुढच्या आठवड्यापासून रेग्युलर लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एकतर जानेवारी महिन्यामध्ये जास्त लेक्चर्स आपल्याला घेता आलेले नाहीयेत कारण परीक्षा होत्या. अजूनही रिझल्टचं काम चालू आहे. फर्स्ट इयरच्या सेमिस्टर 1चा रिझल्ट डिक्लेअर करायचंय. रिझल्टची प्रोसेस चालू असल्यामुळे कदाचित एखाद्या दुसऱ्या दिवशी आपला लेक्चर होऊ शकणार नाहीये. ठीक आहे. आणि नंतर मग आपण सलग पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3चा अभ्यास करू. कोणाला काही विचारायचं आहे? हॅलो सायली, संहिता? नाही सर. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की अजूनपर्यंत सरकारने कॉलेजेस फिजिकली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
अजून तरी घेतलेलं नाहीये. कालपर्यंत कोणतेच निर्देश सरकारमार्फत देण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही कॉलेजेस फिजिकली सुरू करायचा, तोपर्यंत आपला कॉलेज सुरू होऊ शकत नाहीये. जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आपण ऑनलाईन लेक्चर्स घेणार आहोत. आणि आता अशी शक्यता वाटते की कदाचित सेमिस्टर 4 ची परीक्षा ही ऑनलाईन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, जे असेल ते असेल. आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेला आहे. तुमची परीक्षा साधारणतः मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घेतली जाऊ शकते. आपल्याकडे अजून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 3 महिने आहेत आणि या 3 महिन्यामध्ये आपल्याला पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3चा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, समजलेलं आहे? हॅलो. हो सर. ठीक आहे, मग आपण इथेच थांबूया. आणि राहिलेला प्रश्न जो आहे तो आपण पुढच्या पिरियडला अभ्यासूया. ओके, बाय, गुड डे.